नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच छान असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर एजेंनी आता दिवसभर व्रत केलेलं आहे आणि त्याचबरोबर लीलाचीही अवस्था बिकट झालेली आहे. तिलाही त्रास होत आहे, कारण दिवसभर तिनं काही खाल्लं नव्हतं. आदल्या दिवशीही तिचा उपवास घडलेला होता. तिला त्रास तर होत होता, परंतु तिला असं सांगितलेलं होतं की काही खायचं नाही. त्यामुळं लीलाने पण काही खाल्लेलं नसतं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा उपवास असतो, तो म्हणजे वटपौर्णिमेचा. आता वटपौर्णिमेचा उपवास तर करावाच लागणार होता, त्यामुळं लीलाने तो उपवास केलेला असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाला चक्कर येते. लीला आजारी पडलेली असते. आता सगळ्यांना काळजी वाटू लागते. आजी लीलाची काळजी घेत असतात. तिला ताप आलेला असतो, त्याचबरोबर लीलाला त्रासही होऊ लागलेला असतो. आजी म्हणत असतात की अगं अरे अभिराम, बघ ना तिला, ती आजारी आहे. तेव्हा लीलाच्या बाबतीत एजे म्हणत असतात की काहीही झालं तरी मी सांगतोय ना, मी आता कोणाचं काहीही ऐकणार नाही. कारण एजेंचं असं म्हणणं असतं की लीलाने जे काही केलेलं आहे त्याला तिने जबाबदार आहे. परंतु तरीही एजे मात्र लीलाची काळजी घेत असतात. तिच्या डोक्यावरती पाण्याच्या कोमट पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतात, मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतात आणि तिची काळजी घेत असतात. तिला त्रास होऊ नये यासाठी ते हे सर्व करत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की लीलाला छान तर वाटत असतं. आता तिची तब्येत सुधारू लागलेली असते. एजे तिच्याजवळ बसून असतात, तिची काळजी घेत आहेत. त्यामुळं आजीही खुश असतात. आजींनाही छान वाटत असतं, कारण अधिराम आता लीलाची काळजी घेतोय. त्यांच्या संसाराला सुरुवात झाली पाहिजे. तोपर्यंत आता दुसऱ्या दिवशी आता लीलाला बरं वाटत असतं आणि मग आजी तिला म्हणतात की तू आवरून ये खाली आणि मी नाश्त्याची तयारी करून घेते. तोपर्यंत या सगळ्यांना आजींनी चांगलंच कामाला लावलेलं असतं आणि त्यांना नाश्त्याची तयारीही करायला सांगितलेली असते. आणि मग लीलाला घेऊन खाली येतात. त्याचबरोबर लीलालाही त्या सांगतात की नाश्ता कर. पण इकडे विक्रांतने मोठा राडा केलेला असतो. विक्रांतने इकडे कालिंदीला सांगितलेलं असतं की तुमच्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही आहे का? तुमच्या मुलीचा जर संसार सुरू व्हावा, आत्ता कसं आहे, लीला ही एजंटच्या मिठीत तर आलेली होती, पण त्यांचा संसार अजूनपर्यंत काही सुरू झालेला नाही. त्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्यासाठी एखादं खास असं गिफ्ट घेऊन गेलं पाहिजे. ते गिफ्ट काय आहे ते मी तुम्हाला सांगेल असं त्याने सांगितलेलं असतं. आता नक्की गिफ्ट काय न्यायचं हे त्याने सांगितलेलं असतं आणि त्याप्रमाणे कालिंदी गिफ्ट घेऊन येते. आणि ते गिफ्ट असतं ते म्हणजे ब्लँकेट. त्याचबरोबर तिनं म्हणालेली असते की लीला, तू आजारी आहे ना बाळा, मला काही कळत नव्हतं, म्हणून मी तुझ्यासाठी ना इथे खरं तर थालपीठ घेऊन आली आहे. ते थालपीठ ती लीलाला खाऊ घालते स्वतःच्या हाताने. त्याचबरोबर म्हणत असते की हे घे. आणि त्याचबरोबर एजंटकडे जाते. एजंटना पण म्हणते की हे घ्या. मग त्यावेळेस लगेच लक्ष्मी सरस्वती म्हणते की तुम्ही तर तुमच्या लेकीसाठी आणले होते ना, मग एजंटना कसं काय देता? तेव्हा ती म्हणते की लेक लाडाची असते आणि जावई मानाचा असतो, म्हणून एजंटना पण देत आहे. त्यावरती लगेचच एजंटकडे ती जाते. एजंट म्हणतात की मी ऑलरेडी खाल्लेलं आहे आणि आता मला काही नको आहे. एकदा खाऊन झालं की मी दुसऱ्यांदा काहीही खात नाही, असं एजंटनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. पण इकडे कालिंदी ऐकलते नवल. कालिंदी म्हणते की मी तुमच्यासाठी सरप्राईज आणलेलं आहे. तुमच्या आता नवीन आयुष्याला सुरुवात होत आहे, तर तुमचं आयुष्य व्यवस्थित व्हावं, तुमचा सुखी संसार सुरू व्हावा, त्यासाठी तुम्हाला हे गिफ्ट आणलं आहे. तुमचं लग्न तर झालेलं आहे, पण आता तुमच्या दोघांच्या नवीन नात्याला सुरुवात अजून झालेली नाही, त्यासाठी मी हे आणलेलं आहे असं तिनं सांगते. खरं तर तिनं ब्लँकेट आणलेलं असतं आणि म्हणते की डिझाईन आवडलं का सांगा. एजंटना खूप राग येतो, पण आजी मात्र आता कालिंदीचा शब्द मोडणारा नसतात, कारण कालिंदीच्या प्रत्येक वागण्याचा आजींना मात्र खूपच फायदा होत असतो आणि आजी पण खुश होत असतात. त्यामुळं आजी पण कालिंदीचं ऐकत असतात. त्यानंतर आता एजंटचं रिसेप्शन होणार असतं आणि रिसेप्शनची तयारीही जोरदार असते. रिसेप्शनच्या वेळी दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी या तिघींचा एकत्र डान्सही होणार असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं दुर्गा म्हणते जसं ठरलेलं आहे तसंच सगळं होणार आहे, कारण लक्ष्मी आणि सरस्वतीची इच्छा नसते, पण आता आपण सगळं ठरलेलं आहे त्या पद्धतीनंच करायचं आहे. इकडे आजी मात्र एजंटची रूम सजवायचं कॉन्ट्रॅक्ट देत असतात, कारण श्वेताच्या लग्नानंतर आधी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट दुर्गाने कॅन्सल केलेलं असतं. ॲडव्हान्सही रिटर्न घेतलेलं असतो आणि आता त्यामुळं दुसऱ्या एका कॉन्ट्रॅक्ट करणाऱ्याला ते सांगतात की ती रूम पूर्ण व्यवस्थित सजवली पाहिजे, कारण आता लीला आणि एजे यांच्या सुखी संसाराला सुरुवात होत आहे.
आणि त्यामुळं काहीही झालं तरी त्यांचा संसारही सुखाचा झाला पाहिजे असं आजींना वाटत असतं आणि त्यासाठी आजी हे सर्व करत असतात. मग आजी आता संध्याकाळी लीलाला घेऊन एजंटच्या रूममध्ये येतात आणि एजंटना सांगू लागतात की आदिराम, मी तुला काय सांगते ऐकू येते का? आजपासून लीला तुझ्या रूममध्ये झोपणार आहे. एजंट मात्र अजिबात ऐकायला तयार नसतात. ते म्हणतात की नाही, इथे ती झोपू शकत नाही. लीला मात्र तिची बॅग घेऊन आलेली असते, कारण आता लग्नानंतर तिला एजंटच्याच रूममध्ये झोपलं पाहिजे, कारण ती एजंटची बायको म्हणून जागीरदारांच्या घरी आलेली आहे. तर आजींचंही तसाच हट्ट आहे. त्याचबरोबर कालिंदीनेही तिला बजावून सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी तुला एजंटच्याच रूममध्ये राहायचं आहे. आणि मग आजी तिला घेऊन येतात आणि सांगतात की इथेच झोपणार आहे, तू काहीही म्हणायचं नाहीस, असं आजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा एजे म्हणतात की ठीक आहे. आजी तिथून जातात. आजींना सांगतात की हो चालेल. एजंटना आधी तर राग आलेला असतो, रूम सजवलेली असते, ह्या गोष्टी त्यांना काही पटत नसतात आणि आता त्यात ही इथं आलेली आहे, ही गोष्ट त्यांना पटतच नसते. मग ते म्हणतात की हे बघ, माझा बेड सोडून या रूममध्ये कुठेही झोपलीस तरी मला काही हरकत नाही आहे. तुला जिथे झोपायचं तिथे तू झोप, पण माझ्या बेडवरती झोपायला अजिबात यायचं नाही, असं एजंटने स्पष्ट सांगितलेलं असतं. रूमचा AC वाढवलेला असतो. लीलाला त्रास होऊ लागलेला असतो. लीला खूप चिडचिड होत असते, तिला खूप थंडी वाजत असते आणि त्याचबरोबर पांघरायलाही तिच्याकडे काही नसतं. म्हणून लीला एजंटकडे जाते आणि म्हणते, मला खूप थंडी वाजते, माझ्याकडे पांघरायलाही काही नाही. आजींनी मुद्दामूनच एजंटच्या रूममध्ये ती एकच ब्लँकेट ठेवलेली असते, जी लीलाच्या आईनं दिलेली असते आणि एजे ती ब्लँकेट टराटरा फाडतात आणि इकडे लीलाला अर्धी देतात आणि स्वतःकडे अर्धी ठेवतात. लीला ती ब्लँकेट पांघरून तशीच झोपी जाते आणि आता त्यांची हनीमूनची सुरुवात अशी झालेली आहे. एजे हे खूप परफेक्ट आहेत, ते परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जातात आणि त्यांचं आता हे जे सगळं हनीमूनचा तर पचका झालेला आहे, पण लग्न संसार कसा आता परफेक्ट माणसाचा सुरू होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. एजे आता लीलाला कशी समजून घेत आहेत का, लीला आणखी काही चुका करते आणि एजंटचा ओरडा खाते, हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.